नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं खूप वर्षापासून कुणीतरी म्हटलेलं आहे आणि ते या काळातही तंतोतंत खरं आहे. काय असतं की एखाद्या गरीब, अडाणी, अशिक्षित माणसाला फसवलं तर एक वेळ मी समजू शकतो. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये आर्थिक फसवणुकीचे इतके वेगवेगळे मार्ग आणि प्रकार शोधून काढलेत की आपण अक्षरशः गुंग होऊन जातो, थक्क होऊन जातो. म्हणजे फसवणारा सुद्धा अत्यंत हुशार असावा लागतो बरं का. फसवणारा माणूस किरकोळ असत नाही. पण सोन्याला पॉलिश करून देण्याच्या बहाण्यानं सोनं लंपवलं किंवा सोन्याचा पाऊस पडतोय म्हणून सांगून सोनं काढून घेतलं, अशा पद्धतीच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे आजवर घडलेले आहेत. पण तरी सुद्धा अजूनही ग्रामीण भागामध्ये असे गुन्हे सर्रास घडत असतात. दुसरीकडं गेल्या काही वर्षामध्ये LLP कंपन्या आल्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांनी आमिष दाखवायला सुरुवात केली की तुम्ही आमच्याकडे पैसे द्या, आम्ही तुम्हाला महिन्याला 3% ते 10% परतावा देऊ. महिन्याला 3% म्हणतोय मी, म्हणजे 36% ते 10% म्हणजे 120% वार्षिक परतावा देणाऱ्या कंपन्या कोल्हापूरसह या महाराष्ट्रामध्ये तयार झाल्या. आणि मग या कंपन्यांचं काय झालं हे आता आपण गेल्या महिन्याभरात बघतोय. अनेक लोकांचे लाखो करोडो रुपये या कंपन्यांमध्ये अडकलेले आहेत. AS ट्रेडर्स या कंपनीसह अशा पद्धतीच्या शेअर मार्केटमध्ये किंवा कमोडिटी मार्केटमध्ये किंवा सोन्याच्या व्यवहारांमध्ये पैसे गुंतवून त्याच्यातून भरभक्कम रिटर्न किंवा परतावा देतो असं सांगून फसवणूक केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात जवळपास 12 ते 14 कंपन्या आहेत असा संशय आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये या कंपन्यांनी जवळपास पश्चिम महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील 90,000 गुंतवणूकदारांकडून 2,000 ते 2,200 कोटी रुपये गोळा केलेले आहेत असं समजते. तुम्ही पैसे गुंतवायचेत, मग त्यानंतर तुम्हाला आलिशान गाडी भेट मिळेल, त्यानंतर तुम्हाला परदेशवारी नेले जाईल, तुम्हाला मोठमोठ्या पार्ट्यांना अटेंड केलं जाईल अशी आमिष दाखवली आणि हे सगळे मासे गळाला लावले. आता ऑगस्ट महिन्यानंतर यातल्या अनेक कंपन्यांनी परतावे म्हणजे पेआउट द्यायचं बंद केले. कंपनीचे संचालक एकीकडे सोशल मीडियाचा आधार घेऊन सांगतायत की पुन्हा एकदा आम्ही या कंपन्या सुरू करणार, लोकांचे पेआउट पुन्हा मिळवून देणार. आनंद आहे, स्वागत आहे. कारण लोकांनी कष्टातून मिळवलेले पैसे या कंपन्यांकडे सोपवलेले आहेत. काही लोकांनी तर वेगवेगळ्या पतसंस्था, बँकातून कर्ज काढून या अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवलेले आहेत. कारण बँकेचं कर्ज 12 ते 14% आणि इथं महिन्याला 3 ते 8% परतावा मिळणार, त्यामुळे आपल्याला भरपूर पैसे मिळणार या समजुतीतून 90,000 लोकांनी गुंतवणूक केल्याचं बोललं जाते. आणि आता AS ट्रेडर्स सारख्या अशा कंपन्या सध्या बंद झालेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या अशा कंपन्यांच्या विरोधी एक कृती समिती तयार झालेली आहे आणि या कृती समितीनं या कंपन्यांचा बोगसपणा किंवा त्यांचा व्यवहार कसा चुकीचा होतोय या संदर्भामध्ये पर्दाफाश केला आहे. आज मला याच विषयावरती बोलायचे. माझा प्रयत्न होता की आजच्या या चर्चेमध्ये या ज्या काही AS ट्रेडर्स सारख्या कंपन्या आहेत त्यांचे संचालक पण यावेत, पण हे संचालक संपर्कहीन आहेत, संपर्काच्या बाहेर आहेत. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांनी एक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या कंपन्या पुन्हा सुरू व्हाव्यात आणि आम्हाला आमचे रिटर्न परत मिळावेत. अशा गुंतवणूकदारांना सुद्धा आम्ही पुन्हा एकदा आमच्या या एपिसोडमध्ये बोलवणार आहे. आणि त्याच वेळेला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूर पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बोलवणार आहे. आज मी त्यांच्याशी संपर्क साधला होता, पण आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक अपरिहार्य कारणास्तव आज येऊ शकलेले नाहीये. आजच्या या एका स्फोटक विषयावरती बोलण्यासाठी आम्ही कृती समितीचे 2 सदस्य आणि आर्थिकदृष्ट्या ज्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल असतो ते म्हणजे चार्टर्ड अकाउंट CA अशा तिघांना बोलवलं आहे. मी सर्वप्रथम आजच्या चर्चेमध्ये स्वागत करतो CA अमोल मडिवाल यांचं. नमस्ते. त्याचबरोबर आजच्या या आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत LLP कृती समितीचे विश्वजित जाधव. नमस्कार. आणि त्याचबरोबर या चर्चेत सहभागी होण्यासाठी कृती समितीचे गौरव पाटील आलेले आहेत, त्यांचेही स्वागत. नमनाला घडाभर तेल झालेलं आहे. गेले काही दिवस AS ट्रेडर्स सारख्या कंपन्यांचा कारभार आणि त्याच्यातून होणारी फसवणूक या विषयावरती सर्वच प्रसार माध्यमांनी बातम्या द्यायला सुरुवात केलेली आहे. आता मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचे
विश्वजित तुमच्यापासून सुरुवात करतो. काही दिवसांपूर्वीच तुम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी तुम्ही सांगितलं की या कंपन्यांचा एकूण सगळा जो आत्तापर्यंतचा घोटाळा आहे हा काही हजार कोटींचा असण्याची शक्यता आहे. मुळात तुम्हाला अशा पद्धतीची कृती समिती तयार करावी असं का वाटलं? कारण यामध्ये बरेच लोकांची फसवणूक झाली पहिला सांगायला गेलं तर. आणि त्यामध्ये लोक तक्रार देण्यासाठी SP ऑफिस किंवा पोलीस प्रशासनाच्या इथे धाव घेत होते. त्यांची दखल घेतली गेली नाही. तेच लोक आमच्याकडे आले आणि म्हणले की ह्या संदर्भात आमची फसवणूक झालेली आहे. त्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार SP साहेबांशी आम्ही व्यवहार करून त्यानंतरनं आम्ही लोकांसाठी आमच्या डोक्यात कल्पना आली की बाबा लोकांसाठी काय तर केलं पाहिजे यामधून. पण फसवणूक झालेल्या लोकांना कसं कळलं की विश्वजित जाधवांकडे जायचं म्हणून? त्यातले काही माझे मित्र होते. बर. आणि त्यामध्ये आम्ही ऑलरेडी 2018 पासून या कंपन्यांच्या विरोधातली आम्ही माहिती एकत्र करत होतो. त्या काही लोकांना माहिती होतं, आम्ही सांगितलं होतं त्या 2018 पासून. आपण आता बोलतोय 2022च्या अखेरीस. म्हणजे गेली 4 वर्ष तुम्हाला या सगळ्या कंपन्यांच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह होतं किंवा शंका होती. का असं वाटत होतं तुम्हाला? कारण त्यातले पहिला जर ऑब्जेक्शन जो होता त्यांचा जो वर्क ऑब्जेक्ट होता तो ऍग्रिकल्चर आणि हंटिंग होता. बर. त्यामध्येच आम्हाला प्रश्नचिन्ह झाला की ऍग्रिकल्चर हंटिंगचं कारण आहे यामध्ये, उद्देश ऍग्रिकल्चर हंटिंग आहे, पण लोकांच्या पैसे उकळले जातात की 3% ते 15% पर्यंत शेअर मार्केटच्या. तो त्यांना रिटर्न्स किंवा परतावा देण्यासाठी बरोबर. आणि त्यात होतं की ते ट्रेडिंग मध्ये इक्विटी म्हणजे शेअर मार्केट किंवा कमोडिटी मार्केटमध्ये पैसे टाकले जातात. गेल्या आठवड्यामध्ये जी पत्रकार परिषद घेतली होती त्याची प्रेस नोट माझ्या हातात आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की AS ट्रेडर्स डेव्हलपर्स, ट्रेडविंग सोल्युशन, जेनेरिव्ह व्हेंचर, ट्रेक्सम व्हेंचर, वैभव लक्ष्मी फिनबीज, अल्गोविंग सॉफ्टेक, ट्रेडविंग गुरुकुल फाउंडेशन, कॅपसेकर ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स, AS ट्रेडर्स सोल्युशन, कॉमर्स व्हायब्रंट, AN टोकन आणि DM ट्रेडर्स यासारख्या कंपन्या आहेत. याशिवाय अजून एक आहे ती म्हणजे ग्रोबजच्या काही संचालकांना ऑलरेडी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ग्रोबजमध्ये सुद्धा करोडो रुपयांचा घोटाळा झालेला आहे अशा आता तक्रारी वाढू लागलेल्या आहेत. AS ट्रेडर्स यांच्यासह अशा या काही कंपन्या आहेत ज्यांनी लाखो रुपये करोडो रुपये घेतलेले आहेत, त्यांचे पेआउट आता मिळत नाही आहेत अशी तक्रार असणाऱ्या तक्रारदारांची संख्या वाढू लागलेली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये आता कंप्लेंट नोंद झालेली आहे आणि म्हणून आपण आज या विषयावरती बोलतो. बरोबर. पण मग तुम्हाला ज्यावेळी शंका आली की या कंपन्यांचा मूळ उद्देश आणि कामकाजाची पद्धत यात फरक आहे, हे तुम्ही 2018 पासून म्हणताय, त्यावेळी तुम्ही या कंपन्यांच्या संचालकांना कधी भेटला होता? ते कधी जरी भेटायला बोलवलं आम्ही किंवा आम्ही स्वतः भेटायला गेलो तर कधी ते भेटले गेले नाहीत. कधी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते बाहेर आहेत, संपर्क करून देत नव्हते. पण 2018 पासून तिथे बाउन्सर्स असतात, तिथे सगळं त्यांचे बॉडीगार्ड, त्यांना जे हवं आहे तेच फक्त त्यांनी साध्य करून घेतलं. आम्ही आम्हाला गुंतवायचे आहेत पैसे यामध्ये, त्यासाठी देखील बोलवलं होतं, पण तेव्हा देखील ते आले नाही. बर. म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही त्यांच्या दृष्टीनं विरोधी गटातले आहात. पण असं का झालं? म्हणजे तुमचं काही आधीपासून कुठली एखादी सामाजिक संस्था आहे, NGO आहे असं नव्हतं? नाही. पण मग या सगळ्या संस्थांच्या किंवा या ज्या सगळ्या काही कंपन्या आहेत यांच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर या संस्थांचे संचालक का आले नाहीत? म्हणजे मला स्वतःला या संस्थेपैकी एका संस्थेचा संचालक मला भेटायला आला होता. त्यावेळी मी त्यांना हेच प्रश्न विचारले होते की 3% महिन्याला किंवा 10% महिन्याला एवढं जर तुम्ही व्याज किंवा परतावा देऊ शकत असाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर सुद्धा तुमच्यापेक्षा अडाणी आहेत, कारण रिझर्व्ह बँक सुद्धा एवढं व्याज देऊ शकत नाही. सो मग रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून या बँकांचे जे संचालक आहेत त्यांनाच बसवलं पाहिजे, म्हणजे आपल्या देशात आनंद होईल. तुम्ही CA आहात, तुम्ही या सगळ्याचा एक आर्थिक विश्लेषक म्हणून काय सांगाल की मुळात या सगळ्या कंपन्या, त्यांचा असा दावा होता की शेअर मार्केटमध्ये पैसे टाकल्यानंतर एवढे रिटर्न मिळवू शकतात, हे आजवर सिद्ध झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून लोकांना पैसे मिळवून देतोय, त्यात तुमच्या पोटात का दुखतं असं त्या संचालकांचं किंवा गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. CA म्हणून तुम्ही काय सांगाल? खरोखर शेअर मार्केटमधनं एवढे पैसे मिळू शकतात का? नाही मिळत. कसं होतं की समजा 100 रुपये एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली तर त्यातले 20% काहीतरी कमिशनच डिस्ट्रीब्यूट केलं जातं. मग आता 80 रुपये हे इफेक्टिव्ह कॅपिटल झालं. 80 रुपयेवरती 8% जर कमवायचे असतील, म्हणजे 100चे 8% असेल 8 रुपये, तर ते 80 रुपयावर कमवावे लागतील. बरोबर. म्हणजे इफेक्टिव्ह रिटर्न तुम्हाला 9% हे काढावे लागतील पर मंथली. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं पर मंथली जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. एखाद्या महिन्यात प्रॉफिट होईल
तर दुसऱ्या महिन्यात लॉस सुद्धा होऊ शकतो. बरोबर. कंटिन्युअस 2-4 वर्ष तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल याची शाश्वती शेअर मार्केटमध्ये देता येत नाही. पण मग सुरुवातीच्या काळामध्ये या कंपन्यांनी त्यांचे पेआउट रेग्युलर दिले. म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोर अशी उदाहरणं बघितलेली आहेत की महिन्याला 1.5 ते 3 लाख रुपये प्रत्येकाला मिळत होते. अलिशान गाड्या, क्रेटा पासून जगवार पर्यंत, मर्सिडीज पर्यंत गाड्या वाटल्या. दुबईला एका वेळेला 2,500 लोकांना नेलं. थायलंडची ट्रिप झाली, सिंगापूरची ट्रिप झाली. इकडे आपल्या लोणावळ्यामध्ये तर त्यांच्या असंख्य पार्ट्या व्हायच्या. मग हे सगळं कसं शक्य होतं? ते एकच साधं सोपं चालू सांग. 1 लाख जरी गुंतवले त्याला मी महिन्याला 3,000 तुम्हाला देतोय, तर तुमचेच 1 लाख मला दर महिन्यात 3,000 देऊन 33 महिने देऊ शकतो. अच्छा. तर ह्यांचं कसं असतं, हे 33 महिने त्यांच्याकडे पैसे आहेत त्यामुळे त्यांना रुलिंग करतात. तेवढ्यात 10 महिने गेले की नवीन स्कीम, परत 10 महिने गेले की नवीन स्कीम, त्यातनं तुम्हाला बाहेर पडूनच जायचं नाही. इसकी टोपी उसके सर, उसकी टोपी तिसऱ्याच्या डोक्यावरती असं करायचं, किंवा तुमच्याच पैशातनं तुम्हालाच रिटर्न देत दाखवायचं. बघा की साधं सिंपल मेथड वापरलं. बापरे. 1 लाख भागिले जर 3% गेलं तर 33 महिने देऊ शकतो. आणि सुरुवातीला तर ते 5%, 8% एवढे तेवढे महिने मिळतच जातात. अच्छा. पण मग तुमच्या दृष्टीनं याच्यामध्ये तुम्ही काही पुरावे गोळा केलेले आहेत का? हो, केलेले आहेत. केलेत की. काय काय आहेत? आता आमच्याकडे त्यांचे सर्च रिपोर्ट आहेत, डिटेल सर्च रिपोर्टमध्ये आम्ही काढले या कंपन्यांचे? या कंपन्यांचे MCA पोर्टलवरून आम्ही रितसर चलन भरून, सरकारी चलन भरून आम्ही डॉक्युमेंटेशन गोळा केलेले आहेत त्यांचे. काय दिसते त्यामध्ये? त्यामध्ये त्यांनी ITR रिटर्न जे भरलेले आहेत अपलोड, फक्त 1 वर्षाचे केलेले आहेत, ते पण ट्रेडविंग्सनं केलेले आहेत. बरं. त्यामध्ये यांनी 2200 कोटी गोळा केले म्हणतात, पण त्यावरती फक्त 2 कोटीचा टर्नओव्हर दिसतो आणि अदर इन्कम मधून 240 रुपये प्रॉफिट झालेला दिसतो. 240 रुपयाचा प्रॉफिट झालेला दिसतो पूर्ण वर्ष. बर. पूर्ण आर्थिक वर्षात. त्यानंतर हिने आज तागायत कधीही ITR रिटर्न्स MCA ला फाईलअपच केलेलं नाही. पण मग या संदर्भामध्ये तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण हो, गेला हो, होता, हो. आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं त्याच्याबद्दलचं एक काहीतरी नोटिफिकेशन जारी Notification केलं. जारी काय आहे ती? ते म्हणजे की नेमकं काय चालू आहे बर. एवढं सिंपल नोटीस होती की तू, आणि ते पण कुणाला, पोलीस प्रशासनाला पाठवली होती. अच्छा. कुठल्याही कंपनीला पाठवली नव्हती. पण जो गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचा मोर्चा निघाला होता, त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या कंपन्या चालू व्हायला पाहिजेत, जेणेकरून त्यांचे व्यवहार पुन्हा सुरू होतील आणि गुंतवणूकदारांचे पैसे पुन्हा मिळतील. हा आजही गुंतवणूकदारांना विश्वास आहे. मग या कंपन्या बंद पडाव्यात यासाठी तुम्ही काही प्रेशर टाकलं होतं? नाही नाही नाही, आमचं पण म्हणणं आहे की उलटे या समोर या, ट्रेड करा आणि लोकांची गुंतवणूक आहे ते परत द्या. गुंतवणूकदारांचे पैसे हे गुंतवणूकदारांना पोच झाले पाहिजे. आम्ही आजपर्यंत असं कधीही म्हणलं नाही की बाबा कंपनी बंद करा किंवा कंपनी शटडाऊन करा. बर. आणि एजंट नेमकं कंपनी बंद केल्या कोणी? आता जेव्हा प्रसारमाध्यमात कळालं की बाबा गुंतवणूकदारांनी तर केलेलीच नाही, कृती समितीने पण केलेलं नाही, संचालकांनीच कुलप लावली ठरवून. हे सगळं ठरवलेलं आहे. पण मग तुमचा या संचालकांशी त्यानंतर काही संपर्क झाला का, किंवा तुम्ही प्रयत्न केला का? नाही, आम्ही प्रयत्न करायचं म्हणजे त्यांनी कोणाचे फोन बंद हो, ठेवले. सगळ्यांचेच फोन बंद आहेत. मी सुद्धा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण संपर्क होत नाही. पण ऍट द सेम टाइम काही संचालक, म्हणजे विशेषतः लोहित सिंग सुभेदार यांनी व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ प्रसारित केलाय. आता त्यांनी पुन्हा एकदा 11 डिसेंबरची काही तारीख दिली आहे, त्यानंतर ते आपली भूमिका मांडणार आहे. मग अशा वेळेला ते तुमच्या समोर यायला मात्र तयार नाही. आम्ही त्यांना चॅलेंज केलं होतं की तुम्ही पत्रकार परिषद बोलवा, आम्ही देखील तिथे येतो, तुम्ही देखील या, तुमचे डॉक्युमेंट्स सादर करा प्रसारमाध्यमांच्या समोर, आम्ही देखील तुमचे डॉक्युमेंट्स तिथे सादर करतो. डॉक्युमेंट्स काय वेगळे नाही. कंपनी जर 1 नंबर आहे तर आम्ही जेव्हा पत्रकार परिषद लगेचच त्यांनी घ्यायला हवी होती. कर नाही त्याला डर कशाला? म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी या कंपनीच्या संचालकांपैकी एक जण जेव्हा मला भेटायला आले होते, तेव्हा मी त्यांना हेच काही प्रश्न विचारले होते. गेल्या आठवड्यात जेव्हा गुंतवणूकदारांचा मोर्चा निघाला, त्यातले काही गुंतवणूकदार जेव्हा मला भेटले, तेव्हा त्यांनाही मी अगदी मूलभूत साधे सोपे 4 प्रश्न विचारले, ज्याच्यावरती ते निरुत्तर झाले. ते प्रश्न पुन्हा हेच आहे की जर महिन्याला 3% ते 10% इतका परतावा एखाद्या आर्थिक व्यवहारातून जर कोणी देऊ शकत असेल, तर देशातलीच नव्हे तर जगभरातील जी काही अर्थव्यवस्था आहे ती चुकीची आहे का? एवढे रिटर्न जर एखाद्या व्यवसायातून मिळत असतील तर सगळेजण याच व्यवसायामध्ये येतील. मग अगदी ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या कंपन्या सुद्धा सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकतील आणि सातत्यानं, मी पुन्हा एकदा जबाबदारी म्हणतोय, सातत्यानं प्रॉफिट मिळवतील. जसं आता CA सर म्हटले की शेअर मार्केटमधून पैसे मिळू शकतात, फायदा होऊ शकतो,
पण तो सातत्यानं पैसेच मिळतात असं कुणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही. आमचा आजचा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये हाच आमचा उद्देश आहे की लोकांमध्ये आर्थिक साक्षरता व्हावी. आपण नेमके पैसे जिथे गुंतवतोय ते कुणाला देतोय, त्या कंपनीचा इतिहास काय आहे, त्या संचालकांची नेमकी त्याच्यामधला अभ्यास कितपत आहे याची आधी पहिल्यांदा आपण खातरजमा करावी आणि मग पैसे टाकावेत. आपण अगदी बाजारात गेल्यानंतर भाजी घेताना सुद्धा 4 ठिकाणी फिरतो. सगळ्यात चांगली ताजी भाजी कुठे आहे, ती स्वस्त कशी मिळेल याचा विचार करतो. पण लाखो रुपये गुंतवताना आपण ज्यांच्याकडे पैसे देतोय ते नेमके पैसे कुठे इन्व्हेस्ट करणार आहेत, त्याच्यातून खरोखर तितके रिटर्न्स मिळतात का हे आपण बघितलेलं नाही आहे. सीए सर, जेव्हा एखाद्या कंपनीचा आपण उल्लेख करतो तेव्हा त्या कंपनीची बॅलन्स शीट ही त्या कंपनीच्या एकूणच प्रवासाची, त्याच्या प्रगतीची, अधोगतीची निदर्शक असते. या कंपन्यांच्या बॅलन्स शीट जे काही तर तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत का, तुम्ही बघितल्यात का कधी? नाही, त्यांनी बॅलन्स शीट MCAच्या वेबसाईटला अपलोड केलेली नाही आहे. बरं त्यामुळे गेली 4 ते 5 वर्ष रेकॉर्ड्स अवेलेबल नाही आहे. बरं म्हणजे हे जो परतावा ते देतात त्यांच्या इन्व्हेस्टरना, तो प्रॉफिटमधून देत आहेत की पैसे रोटेट करतायत, जसं मगाशी यांनी सांगितलं, ते चित्र स्पष्ट होत नाही. बरं जर त्यांना कंपनी सुरू करायची असेल तर त्यांनी इन्व्हेस्टिगेशनला फेस करावं, पूर्ण माहिती द्यावी, आत्तापर्यंत कसा प्रवास केला, कसे पैसे कमवले, आणि इथून पुढं मग ते कंपनी स्टार्ट करू देत. अदरवाईज कसं होईल की आत्तापर्यंत सगळ्या लोकांची फसवणूक झालेली आहे, इथून पुढेही ती फसवणूक कंटिन्यू राहील. त्यामुळे एकदा त्यांनी इन्व्हेस्टिगेशन फेस करावं, मग ते इन्कम टॅक्सचं असेल किंवा इकॉनॉमिक ऑफन्स विभागाचं असेल. एकदा त्या इन्व्हेस्टिगेशनमधून जर ते कम्प्लीट क्लीन चिट त्यांना मिळाली की त्यांनी बिझनेस सुरू करायला काही हरकत नाही. तुम्ही आता इन्कम टॅक्सचा उल्लेख केला, पण मग अशा प्रकरणामध्ये आयकर विभाग सुमोटो काही कारवाई करू शकत नाही किंवा लक्ष देऊ शकत नाही? करू शकतं, पण तिथं इन्कम हा हाईड झाला पाहिजे, म्हणजे लपवला पाहिजे. हे चित्र त्यांच्या समोर आलं तर ते करू शकतात. बरं, आता त्यांनी जसं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेलंच नाहीये, तर हाच एक मुळात गुन्हा आहे. पण हा, जे इन्कम टॅक्स फाईल रिटर्न न करणे हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे असं मला वाटतं. त्यामुळे सुमोटो त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे. पण मग आता जे काही मुंबई हायकोर्टानं जे काही त्याच्याबद्दलचं काय म्हणू आपण त्याला एक स्टेटमेंट दिलं होतं, बरोबर. त्यामध्ये इन्कम टॅक्सला पण असे काही नोटिफिकेशन काढले त्यांनी? नोटिफिकेशन त्यांना नाही काढलेले, फक्त आपल्या पोलीस प्रशासनाला काढलेले आहेत. बरं त्यांनी या संदर्भात चौकशी करून कोर्टासमोर अहवाल द्यावा. बरं, तुम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते या कंपन्यांना, बरोबर. काय होते ते प्रश्न सांगू शकाल? ते म्हणजे की तुम्ही जे लोकांचे पैसे घेता किंवा जे ट्रेडिंगमध्ये तुम्ही लावता, त्या बाबतीत तुम्ही जनतेसमोर त्या गोष्टी आणणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, सेबी काय म्हणते, सेबी काय म्हणते की तुम्ही फोन रेकॉर्डिंग ठेवले पाहिजे क्लायंटचे, त्यानंतर तुमचे ईमेल किंवा मेसेजेस थ्रू त्यांना कळवणं गरजेचं आहे. आणि त्यांचा कन्सेंट घेणं महत्वाचं असतं. ज्याच्याकडून पैसे घेऊन आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतोय त्यावेळेला त्या गुंतवणूकदाराची मान्यता असली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होतात का? बरं, पण मुळात ह्या सगळ्या कंपन्या सेबी रजिस्टर्ड आहेत का? नाही आहे. सेबी रजिस्टर्ड पण नाही नाही. कारण की कसं आहे, सेबी रजिस्टर असली तरी त्याला PMS म्हणून लायसन्स असतं त्याला, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. बरोबर. त्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्या अंडर खाली क्लायंटचा डाटाबेस सिक्युअर केला जातो. बरं, तो ह्यांच्याकडे सिक्युअर केलेला कुठेच दिसत नाही. अरे बापरे. आणि ह्यांनी जे लॉकिंग पिरियड जे ठेवलेलं आहे 36 months, कधी सेबीने म्हणलेलं नाही आहे की बाबा तुम्ही लोकांचे पैसे लॉकिंग पिरियडमध्ये ठेवा. अच्छा. किंवा त्याला मान्यता देखील दिलेली नाही आहे. इव्हन आमचे पत्रव्यवहार सेबी बरोबर पण झाले, सेबीने आम्हाला सांगितले तुम्ही जाऊन जा विचार. बरं, पण तुम्ही एक NGO म्हणून कृती समिती स्थापन केली आहे, पण या ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्याकडून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? म्हणजे कोल्हापूर पोलीस असतील किंवा सेबी असेल किंवा उच्च न्यायालय असेल, कसं चालू सर की तुम्ही बघा की हा घोळ होताना लगेच होत नाही. हो, कित्येक वर्ष करायला लागले, त्यामुळे यंत्रणेने पण लगेच लक्षात येणे जरा कठीण जाते. आम्ही SP साहेबांकडे गेलो, 2 वेळा गेलो, त्यांनी पाठपुरावा घेतला. DYSP साहेबांकडे गेलो, तिथून PI साहेबांकडे आलो, राजेश गवळींकडं, तिथं बामणेकर, तानाजी चौगुले यांनी पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. कारण हा भिंग बघता हे साहजिक एक 90,000 लोकांचा तपास 2 पोलीस अधिकाऱ्यांवरती शक्य नाही. हा, म्हणजे त्याचं मुळात व्याप्ती एवढी व्याप्ती मोठी आहे की ते पोलिसांना त्याच्याबद्दल प्रचंड काम करावं लागेल, तेवढी मॅन पॉवर तिथं त्यांना द्यावी लागेल.
पण मला एक कळत नाही, म्हणजे यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीच्या पर्ल्स ॲग्रो असेल, संचयनी असेल, अशा अनेक कंपन्या आल्या आणि बुडाल्या, हजारो लाखो रुपयांचा घोटाळा झालाय, तरी सुद्धा आपल्याकडची लोक शहाणी होत नाहीत. झटपट श्रीमंत व्हायचे, कष्ट न करता मला पैसे पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका माणसाला, माझ्या समोरच्या माणसाला पैसे मिळत आहेत तर मग मी मागं का राहू, मला पण ते पैसे मिळाले पाहिजेत, त्याला मिळत आहेत ना, मग मला का नाही. ही जी आपली मानवी वृत्ती असते त्याच्यातून या अशा पद्धतीच्या कंपन्यांचं फावतं आणि त्यांचा एकूणच हा गुंतवणुकीचा आकडा वाढत जातो. 2000 ते 2200 कोटी रुपये हा किरकोळ आकडा नाही आहे. अजूनही काही गुंतवणूकदारांना आशा आहे की आम्हाला आमचे पैसे परत मिळतील. आम्ही त्यांची आशा फलद्रूप व्हावी अशा शुभेच्छा देतो. कुणाचेच पैसे बुडू नयेत असं मला वाटतं. पण आता परिस्थिती काय आहे तुम्ही सांगू शकाल का विश्वजित? आता ह्यामध्ये मगाशी आपला एक सेबीचा एक विषय झाला आपला, त्यामध्ये सेबीने फिक्स रिटर्न्स देतो त्यांच्या नियमावलीमध्ये प्रत्यक्षात नकार दिलेला आहे की बाबा प्रश्नावलीमध्ये त्यांच्या, त्यामध्ये आम्ही सेबीला पत्रव्यवहार केले होते. त्यातील आम्हाला सेबीने मेल केला होता. ह्या मेलमध्ये आम्ही त्यांना ह्या कंपनीच्या विरोधातले सर्व डॉक्युमेंटेशन आम्ही मेलद्वारे आम्ही त्यांना पाठवून दिलेले आहेत. बरं, त्यामध्ये त्यांनी देखील यावरती ऍक्शन घेण्यासाठी चालू केलेले आहे, सेबीने देखील. बरं, आणि तुमचे काय प्रश्न होते? परवा तुम्ही दैनिक लोकमतच्या बातमीमध्ये काही प्रश्न उपस्थित केले होते, ते प्रश्न मला तुमच्या तोंडून हवेत. त्यातले ते अमर चौगुले त्यांचे एक हे आहेत, त्यांचं तर ट्रेडिंगमध्ये भरपूर चांगलं आहे, अनुभव आहे, भरपूर चांगला अनुभव आहे. त्यांनी डॉलर्समध्ये कमवतात दिवसाला, 3 दिवसात ट्रेनिंग देतात आणि $500 कमवतात. आमची शुभेच्छा या कोल्हापुरात गुंतवणूकदारांची द्या पैसे, आमचं काय पाहिजे. 3 दिवसात प्रशिक्षण दिल्यानंतर दिवसाला $500, $80 डॉलरची किंमत म्हटली तरी आपण दिवसाला $40,000 मिळवू. म्हणजे जरी रोहित नाही तर म्हणजे एका वर्षामध्ये भारतामध्ये दारिद्र्य रेषेखालील एकही व्यक्ती राहणार नाही. पण पुन्हा एकच आहे की ते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मुळात माझ्याकडे पैसे पाहिजे, तर मग मी ते इन्व्हेस्टमेंट करणार. मग मी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एवढा सगळे रिटर्न मिळणार असं कसं म्हणतात? त्याच्यावर त्यांची 500 लोकांची टीम आहे. बर, टीम करणार की ट्रेडिंग, करणार, देणार की पैसे. हे तुम्ही उपहासानं म्हणताय, पण लोकांना असं वाटायला लागेल की खरोखर आपण असे पैसे टाकल्यानंतर आपल्याला एवढे सगळे रिटर्न मिळतील, पण ते प्रॅक्टिकली शक्य नाही. पण मला ज्या वेळेला या कंपनीचे काही संचालक किंवा त्यांच्या संचालकांचे मित्र येऊन जेव्हा भेटले होते तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आता आम्ही जे काही पैसे घेतोय ते आम्ही ट्रेनिंग द्यायसाठी घेतोय. आम्ही शेअर मार्केटमध्ये कसे पैसे गुंतवावे किंवा इंट्राडे ट्रेडिंग कसं करावं याचं प्रशिक्षण देतोय. आम्ही स्वतः पैसे आता गुंतवायचं बंद केलेलं आहे. तुमच्यापर्यंत असे काही मुद्दे आले होते का? त्याने कशात ट्रेडिंग देतात? प्रशिक्षण देतोय. प्रशिक्षण कशात देतात? शैक्षणिक प्रशिक्षण त्यांच्याच ऍप्लिकेशन मध्ये देतात. त्यात दुसरं कोण जाऊ शकत नाही. कंपनीने एक ऍप बनवलं, अल्गोविंग्स म्हणून ऍप बनवलेलं आहे. त्यामध्ये ते फक्त डेमो ऍप आहे. बर, फक्त कॅन्डल वरती जाणार, कॅन्डल खाली येणार, हे एवढंच सांगितलं जातं त्या प्रशिक्षणामध्ये. आणि लोकांच्याकडून कॅशबॅकचा प्लॅन असेल किंवा स्टार्टअपचा प्लॅन असेल, कॅशबॅकचा प्लॅन 3.5चा जर असेल तर त्याला तुम्हाला 1 महिन्यासाठी डेमो ऍप फ्री मिळेल. बर, अशा पद्धतीने त्यांना. आणि ह्यामधून ट्रेनिंगचं पण पर्पज काय आहे, त्यामधून पण त्यांना रेव्हेन्यू मिळेल. अच्छा, हे पैसे मिळवण्याचा आणखीन एक मार्ग म्हणून सूत्र मिळवला. साधं सोपं काही करायचं नाही. 1 लाख क्लायंट बेस आहे, ठीक आहे, त्यांना त्याचं कमिशन मिळणार आहे. 50,000 बाय म्हणायचं, 50,000 सेल म्हणायचं. डोकं काही वापरायचं नाही, कमिशन मिळणार. उद्या ह्यांना बाय म्हणायचं, उद्या ह्यांना सेल म्हणायचं. बापरे, म्हणून म्हटलं दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. अमोल सर, तुम्ही सीए आहात. जसं सुरुवातीला म्हटलं की मुळात आपल्याला आर्थिक साक्षरता आपल्या देशात खूप कमी आहे अजून. सगळ्यांना पैसे मिळवायचे, तेही झटपट मिळवायचे, पण योग्य गुंतवणूक कशी आणि कुठे करावी हे कळत नसतं. आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? गुंतवणूक करत असताना सर्वसामान्य माणसानं किमान कोणत्या गोष्टींचं भान राखलं पाहिजे? सगळ्यात पहिला म्हणजे स्कीम ज्या असतात की आपले ॲक्च्युली लोहित सिंग सुभेदार हे स्वतः आले नव्हते इन्व्हेस्टरकडं. कोण आलं होतं तर त्यांचे एजंट आले होते. आणि ते एजंट म्हणजे कोण आहेत तर ते इन्व्हेस्टरच्या ओळखीतलेच असतात. बरोबर. समजा एखादी कंपनी इतका प्रॉफिट देत असेल तर लोकांच्या रांगा त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लागल्या असत्या. तसं होत नाही. SBI बँकेत 2-2 तास थांबून लोक FD करतात वार्षिक 6%. मग SBI बँकेला जर जमत नसेल 6%पेक्षा जास्त रिटर्न देणं, तर ह्या लोहित सिंग सुभेदार कसं जमेल?
तेही महिन्याला 6 ते 8% रिटर्न देणं. तर जिथं जास्त रिटर्न असतात तिथं रिस्कसुद्धा जास्त असते. बरोबर. हां, त्यामुळे एक ठराविक जे गुंतवणुकीचे जे पर्याय आहेत, सोनं, जमीन, म्युच्युअल फंड, FD, हे इतकं ओके आहे. याच्यापेक्षा जास्त जर हाव केली तर पैसे जाण्याचे सुद्धा चान्सेस तेवढेच असतात. प्रत्येक वेळी 8% प्रॉफिट होईल याची गॅरंटी नसते शेअर मार्केटमध्ये. हो 8%चा जर लॉस झाला तर तो बेअर करण्याची सुद्धा ताकद पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. हां, त्यामुळे जितकं तुम्हाला शक्य असेल तितकं ह्या स्कीमपासून किंवा ह्या आकर्षक जे काही परतावा द्यायचा आमिष असतो. आश्वासन देतात त्यांच्यापासून लांब राहा आणि लिगली जितकं तुम्हाला चांगल्या योग्य पद्धतीनं गुंतवणूक करता येईल तेवढेच करा. नाही, पण मला एखाद्या माणसाला जर समजा असे पैसे गुंतवायचे आणि मला एखादा एजंट येऊन म्हणत असेल की तुम्ही आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, मी तुम्हाला दर महिन्याला 3% इंटरेस्ट देतो, परतावा देतो, शिवाय तुम्हाला परदेशवारी देतो, तर मी त्या कंपनीच्या कोणकोणत्या गोष्टी तपासणं मूलभूत गरज आहे? बॅलन्स शीट चेक करणं गरजेचं आहे. ओके. त्यांचे फायनान्शियल रिटर्न्स वगैरे चेक करणं गरजेचं आहे. त्यांची मोडस ऑपरेंडी, म्हणजे मी 100 रुपये गुंतवले की त्या 100 पैकी खर्च किती होणार आणि ॲक्च्युली त्याचा वापर किती होणार, त्यातल्या वापरावरती रिटर्न्स किती जनरेट होणार, या सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. पण प्रॅक्टिकली कसं होतं की हे सगळं चेक करणं शक्य होत नाही. बरोबर. जेव्हा 6% महिन्याला असं तुम्हाला आमिष दाखवलं जातं तेव्हा डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असतात की 1 लाखाला 6,000, 5 लाखाला 36,000, हे कॅल्क्युलेशन सुरू होतं आणि त्याच्यामध्ये आपण हे विचार करणं थोडंसं राहून जातं. आणि म्हणजे ही गोष्ट फक्त काही सर्वसामान्यांसाठी नाही आहे. अगदी डॉक्टर, इंजिनियर, वकील हे यांचेसुद्धा पैसे एअर ट्रेडिंगमध्ये अडकलेले आहेत. त्यामुळं ही लोक तर साक्षर आहेतच ना, ते चेक करू हो शकतात. अगदी. तर सगळ्यात मुद्दा गंभीर हाच आहे आणि हास्यास्पद पण आहे काही अंशी, की अनेक सुशिक्षित लोकांनी यामध्ये पैसे टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, आमच्या केबल नेटवर्कमधले आमचे ऑपरेटर आहेत, तंत्रज्ञ आहेत, शिक्षक लोक आहेत. म्हणजे मला असं वाटतं की या गुंतवणूकदारांमध्ये समाजातल्या कोणत्या स्तरावरील कोण नाही आहे असं आता विचारायची परिस्थिती आहे. बरोबर. आणि त्यात मजा काय आहे, हे जे एजंट्सची मजा कशी आहे बघा, त्या एजंटचे फक्त 50,000 रुपये गुंतवलेले असतात त्यानं स्वतःचे. बरं. खरं त्यानं खालती बिझनेस केला, त्यानं खालची गुंतवणूक आणली तर त्याचं कमिशन मिळतं. म्हणजे इथं पण मल्टी लेवल मार्केटिंग Multi-level आहे हो, आहे 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 अच्छा. आहे. कसं आहे, मग तो काय म्हणतोय, माझी गुंतवणूक कमी, कारण मला ते कमिशन जास्त मिळावं म्हणून लोकांकडनं भरपूर पैसे हे करायचे. अरे बापरे. असे किती एजंट असतील? 5,000च्या वरती. 5,000 एजंट आहेत या सगळ्या कंपन्यांचे. हो हो. पण मग मला सांगा, आता ज्यांनी पैसे गुंतवलेले आहेत त्यांनी कोणत्या ना कोणत्या एजंटच्या थ्रू पैसे गुंतवलेले आहेत. मग आता त्या एजंटच्या मागं ससेमेरा लागला असेल. आता हो, तो लागलं. लागणार. म्हणजे हा एक आणखी नवीन प्रश्न, नवीन समस्या तयार होईल. हे ससेमेरे लागले म्हणूनच तिने आंदोलन केलं, लोकांना बोलवून त्यांच्यापर्यंत घेतलं, येऊ नयेत. त्यांच्यापर्यंत येऊ नयेत. म्हणजे तुमचं म्हणणं होतं जे आंदोलन झालं किंवा जो काही मोर्चा निघाला त्यामध्ये बहुतांश एजंट लोक होते, एजंट लोक होते, गुंतवणूकदार स्वतः कमी होते. स्वतः कमी होते. 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली, गुंतवणूकदारांना बोलवून घेतलं, दसरा चौकात. खरं सगळे एजंट मागं आणि गुंतवणूकदार फक्त पुढं. असं का? पण मग यातल्या एजंटशी काही तुमचा संपर्क झालाय? त्यांनी मग असंच होतं तर डायरेक्ट आम्हाला संपर्क साधून आम्हालाच बोलवायचं होतं तिथं. नाही, काय आहे, तुम्ही कृती समिती म्हणून याच्यामध्ये आलेला आहात, पण जसं सुरुवातीला म्हटलं की मुळात तुम्हाला कृती समिती तयार करावी का वाटली, यात तुमचे काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत असं जर कोणी म्हटलं तर? नाही, आम्ही ते आम्ही तुम्ही असं नाकारतो. म्हणताय नाही. जागृती फाउंडेशन केले, बर. त्या अंडर आम्ही चालत आणि लोकांना काय जागृत म्हणजे या सगळ्या संचालकांशी उद्या तुम्हीच साटलोट केलं आणि तुम्हीच तुमचे काही वैयक्तिक फायदे करून घेतले, तर मग या कृती समितीचा अर्थच राहणार नाही. बरोबर आहे, साहजिक आहे. खरं कृती समितीमध्ये फक्त आम्ही- आम्ही दोघं नाही, आम्ही बाकी उलट- बरोच टीम आहे सर. आम्ही उलट आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जर तसं काही जर केलं जर असेल किंवा तसं काय जसं नक्की प्रसारमाध्यमांसमोर येऊन तिने हे भाष्य करावं की आम्ही केलं. आणि ज्या त्या वेळेस आम्ही ते जेव्हा झालं, पण आमच्या बाबतीत असं झालं, पण आम्ही त्याला नाकारत नाही. तेव्हाच आम्ही तेव्हाच SEBI ला आम्ही- हे पाठवलं की इथं साम दाम दंड भेट सगळं वापरायचं चालू आहे. अच्छा, म्हणजे तुमच्यावरती पण अशा हो, पद्धतीने आलेले आहेत. आम्हाला पण आले- आम्हाला- आले- आले- आमिष दाखवलं तुम्हाला? आम्हाला वीज आम्हाला दाखवलं. दाखवलेलं आहे बरं. त्यामध्ये. पण आम्ही रितसर आम्ही डीजींना वगैरे आम्ही या संदर्भात आम्ही मेलद्वारे आम्ही हे केलेलं आहे पत्र. आता किती लोकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे? साधारण 170 जण आहेत फिर्यादी सहित. 170 जण आहेत आणि 27 जणांच्या विरोधात आता तक्रार तक्रार आहे. आहे. पण मग आता याच्यातनं तुम्ही आता जे म्हटलात त्यातनं मला एक मुद्दा असा लक्षात आला की भविष्यामध्ये ज्या लोकांनी एजंट म्हणून पैसे गोळा केलेत लोकांकडून,
त्या लोकांच्या मध्ये संघर्ष निर्माण होण्याची भीती आहे. हो तो तपास यंत्रणेमध्ये पण होणारच आहे. चालू आहे. लोक आता हतबल झालेले आहेत की माझे पैसे मिळणार कसे. कारण एकेकांना त्या एजंटनंच सांगितले माझी जागा नावावर करून देतो. बर. चेक दिलेले आहेत, चेक दिल्यात स्वतःची, कंपनीची नाही स्वतःची. स्वतःची चेक दिलेले आहेत. मग त्यांनी कारभार बघायला पाहता का नाही सर? हा एक नवीन प्रश्न किंवा एक नवीन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो की ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून पैसे टाक असं सांगून ज्यांनी लोकांकडनं पैसे घेतलेले आहेत ते आता लोक त्या एजंटच्या मागे लागणार आणि एजंट त्या कंपनीच्या संचालकांच्या मागे लागणार. पण आता सध्या तुम्हाला काय वाटते? आता एक कंपनी सध्या पुन्हा एकदा सुरू झाली असं मला समजलं, म्हणजे त्यांचं ऑफिस सुरू झाले असं मला समजलं. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे आता? अजून तरी मला तर असं वाटत नाही ह्या ज्या कंपन्यांवरती आम्ही ॲलिगेशन्स केलेले आहेत त्यातली एकही ऑफिसेस चालू झाले नाहीत. जर चालू जरी झाले असतील तर नक्की लोकांचे पैसे त्यांनी द्यावे. दुसरा मुद्दा मला जी माहिती मिळालेली आहे ती अशी आहे की यातल्या अनेक संचालकांनी करोडो रुपये दुबईला ऑलरेडी ट्रान्सफर केलेले आहेत, हस्तांतरित केलेले आहेत. हे खरं आहे का? तथ्य आहे का? हो, टोकनच्या नावाने त्यांनी दिनारमध्ये करन्सी ट्रान्सफर केलेली आहे. कसलं टोकन? एएस टोकन म्हणून लॉन्च केलं त्यांनी. क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टोकरन्सी. आभासी चलन. आभासी चलन. त्यामध्ये त्यांनी नाही म्हणलं तर 35 कोटी टोकन लोकांना दिले गेलेले आहेत म्हणून सांगितलं. बापरे. ती अमाऊंट होते साधारणतः 8 रुपये 10 पैशाने जर बघायला गेलं त्यांच्या रेट प्रमाणे तर 2,80,00,000 नाही हो, होतं. सॉरी, 280 कोटी. हा, 35 कोटी इंटू 8 रुपये म्हणजे 280 कोटी रुपये ऑलरेडी दुबईच्या चलनामध्ये आहे. कंपनीकडे आहेत ते अजून, कारण त्यांनी स्टेकिंग ठेवलं. स्टेकिंग प्रोग्राम आहे, कंपनी त्याला होल्ड करणार 3 वर्ष. आणि आज जर बघायला जर गेलं ना तर आपण जे एस टोकन ॲप जे लोकांना दिलं गेलेलं आहे त्यामध्ये वॉलेटला टोकनच दिसत नाही. झिरो वॉलेट दिसतंय. तुम्ही त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती घेतलेली आहे? गुंतवणूकदारांच्याकडून आम्हाला गुंतवणूकदारांनीच काल ॲप दाखवलेला आहे. काय चाललंय का आपल्या या जगात? म्हणजे लिगली पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत म्हणून क्रिप्टो थ्रू त्यांनी ते पैसे दुबईला ट्रान्सफर केले, कारण आरबीआयचं कंट्रोल खूप असतो पैसे ट्रान्सफरच्या बाबतीत. पण मग अशा वेळेला परदेशामध्ये जर ते पैसे गेले असतील तर ते आणण्याची पॉवर भारत सरकारकडे असते का? आपण अगदी छोट्या लेवलला बोलतोय पण तरी सुद्धा एक उत्सुकता म्हणून मी विचारतोय. असेल, म्हणजे असू शकतं, कारण तेवढी पॉवर असायलाच हवी, कारण तो पैसा भारताचा आहे आणि तो चुकीच्या पद्धतीनं तिकडे नेलेला आहे आणि फसवून नेलेला आहे. हो. अच्छा. आता त्यामध्ये लोकांना असं पण देखील सांगितलं गेलं कार्यक्रमामध्ये एस टोकनच्या लॉन्चिंगच्या वेळेला की येत्या मे 2023 मध्ये या कार्यक्रमामध्ये जेवढी लोक उपस्थित आहेत 2785 लोक तेव्हा उपस्थित होते दुबईमध्ये. त्या सर्व लोकांचा एक फ्लॅट इथे असणार आहे येत्या वर्षामध्ये. प्रत्येकी एका माणसाला एक फ्लॅट दुबईमध्ये. आणि आपली स्वप्न दाखवावी तर अशी दाखवावी, म्हणजे किरकोळ काय नाही. दुबईत फ्लॅट मिळणार, जगवार गाडी मिळणार, तुम्हाला दर महिन्याला 5% ते 10% पैसे मिळणार. माणूस वेडाच करून टाकायचं माणसाला. त्या वाईट काय चालू असतं सर की हे काय म्हणतात, तुम्ही कामच करू नका, घरात बसा, तुमचं लाईफस्टाईल आम्ही बघतो. यात 2-2 वर्ष लोकांना घरात बसवलंय, त्यामुळे त्या लोकांना पण आता सवय लागल्यात गुंतवणूक. नाही, मी असं बघितलेलं आहे की जो माणूस लॉन्ड्री मध्ये काम करतोय किंवा ज्याची लॉन्ड्री आहे, जो माणूस गवई म्हणून दूध घालतोय, जो माणूस कुठल्या तरी एखाद्या ॲड एजन्सीमध्ये काम करतोय, या सगळ्या लोकांनी त्यांचं मूळ काम बाजूला ठेवून या असल्या कंपन्यांच्या नादी लागून आपलं आयुष्यच बर्बाद करून टाकलेलं आहे. म्हणजे आता मूळ काम पण नाही, आणखीन हे नवीन काम पण नाही, असं ना घर का ना घाट का यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात ह्याच्याहून पुढची वाईट गोष्ट म्हणजे यापूर्वी हे दुबईला गेलेले किंवा लोणावळ्यातल्या रिसॉर्टवरती गेलेले हे रोज त्यांच्या सोशल मीडियावरती स्टेटस ठेवायचे, फेसबुकला फोटो टाकायचे, भली भली मोठमोठी वाक्य टाकायची आणि काय जगण्यात जिंकायसाठी मी जन्माला आलो वगैरे मोठमोठ्या बाता मारायचे. आता या सगळ्यांनी फेसबुकवरचे फोटो डिलीट केलेले. बरोबर. स्टेटसचा तर आता काही उपयोगच नाही. सगळ्यांच्या मनामध्ये उलट भीती आहे, कोणत्या क्षणी अटकेची कारवाई होईल हे सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी पैसे टाकलेले आहेत, गुंतवलेले आहेत, ते हवालदिल झालेले आहेत. एवढे पैसे आता परत आणायचे कुठून? काही जणांनी तर कर्ज काढून या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवलेले आहेत. काय होईल मग या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटते? यामध्ये आता तरी हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे, अर्थतज्ञ किंवा आर्थिक क्षेत्रातले एक अभ्यासक म्हणून, की अशा कंपन्यांचं भवितव्य काय किंवा काय कारवाई होऊ शकते, गुंतवणूकदारांना रिलीफ कसा मिळू शकेल? आपला मूळ मुद्दा हाच आहे की ज्यांनी पैसे दिलेले आहेत, टाकलेले आहेत, त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत.
कुठलीही कंपनी बंद पडावी, लोकांचं नुकसान व्हावं, हा आपला हेतू नाही आहे, उद्देश नाही आहे. आपला हेतू जेव्हा नॉन करप्ट, निर्मळ, निखळ असतो त्यावेळी त्याला 100% यश मिळतं. पण जर मुळात हेतूमध्येच खोट असेल तर मात्र प्रॉब्लेम होतो. तुम्हाला काय वाटतं, या हेतूमध्येच खोट होती? होय, कारण जर हेतू जर स्वच्छ आणि व्यवस्थित असता तर त्यांनी गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस पूर्ण केले असते. रिटर्न फाईल करणं किंवा कंपनीची बॅलन्स शीट करून घेणं ऑडिटेड, ती बॅलन्स शीट MCAच्या वेबसाईटला अपलोड करणं किंवा इन्व्हेस्टरना ॲन्युअल रिपोर्ट सादर करणं, वार्षिक अहवाल, तर ह्या गोष्टी त्यांनी केल्या असत्या. इव्हन आपल्या इथं पतसंस्थासुद्धा अहवाल बनवते आणि ती आपल्या सभासदांना पोस्टाने पाठवते. म्हणजे काही सभासद आले नसतील तर त्यांना कुरिअर थ्रू किंवा पोस्ट थ्रू जातं. तर यांनी देखील आपली बॅलन्स शीट ही सबमिट करायला पाहिजे होती. आणि गेले 5 वर्ष हे सुरू आहे. एकाही वर्षाची बॅलन्स शीट त्यांनी इन्व्हेस्टरना दाखवली नाही. फक्त दाखवलं ते लालच. आणि त्याच्यावर कंट्रोल कसा ठेवणार, तर आपली जे प्रशासन आहे ते थोडंसं कमी आहे कमी आहे किंवा कायदे कानून तेवढे स्ट्रिक्ट नाही आहेत. आता मॅक्झिमम 420चा गुन्हा होईल, जे काय 2-5 वर्षाची शिक्षा आहे तेवढी होईल, त्यानंतर ते सुखरूप बाहेर पडतील. बापरे, याच्यावरती शोकांतिका. याच्यावरती क्रिमिनल काहीच होऊ शकत नाही, क्रिमिनल केस वगैरे. अच्छा. पण आता एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा आर्थिक फसवणूक होते तेव्हा त्याच्याबद्दलची कलमं अजूनही म्हणजे आपल्याला खूप दुबईत असं वाटतं. हो. त्यासाठी पण प्रयत्न चालू असणार आहे आमचा. म्हणजे कृती समिती म्हणून तुम्ही कृती समिती याचा म्हणून पाठपुरावा करणार पाठपुरावा आहात? करणार. नाही, पण मला सांगा की ह्या कंपन्यांचे हे जे काही सगळे संचालक आहेत यांची हिस्ट्री काय आहे? यांचा काही असा या क्षेत्रातला आर्थिक अभ्यास काय आहे का? या कंपनीतील काही संचालक लोकांनी या अगोदर देखील घोटाळा केला होता. त्यामध्ये आर्यरूप ही कंपनी होती. त्यामध्ये अमर चौगले आणि लोईसिंग सुभेदार या कंपनीचे एजंट म्हणून काम केले होते. त्याने 12,500 कोटीचा घोटाळा केला होता. कधी? 2008 साली. बर, पण तो त्यावेळी उघडकीस आला होता? तो तेव्हा उघडकीस आला होता, पण यांची नावं आली नव्हती त्यामध्ये. बर, त्यामध्ये कोण होते? त्यामध्ये देशमुख म्हणून होते, बर, साताऱ्याचे, ते आरोपी होते यामध्ये. बर. आणि सध्याच्या कंपन्यातले कोण होते त्यामध्ये? सध्याच्या कंपन्यामधले अमर चौगले आणि लोईसिंग सुभेदार होते, 2 जण. बर. अमर चौगुलेने काय केले, प्रकाशित होऊ नये म्हणून ह्याने पहिल्याच त्यावरती कंप्लेंट केली. हा एजंट होता. अच्छा, त्यावेळी हे एजंट एजंट होते. बर. आणि तेव्हा 37 FIR नोंद झाले होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. अच्छा. त्यानंतर त्यांनी लॉन्च केला MT कॉइन. MT कॉइन. बर. MT कॉइन लॉन्च केला होता लखनपालने. आणि लखनपालच्या खाली मेन एजंट म्हणून हा काम करत होता अमर चौगले आणि लोईसिंग सुभेदार. त्यातनं पण घोटाळा झाला होता? तो त्यातून 500 कोटीचा घोटाळा झाला होता तेव्हा. बर. तो देखील उघडकीस आला होता. तिची FIR झाली होती दिल्ली क्राईम ब्रांचला. त्यातून सुद्धा त्यांची सुटका झाली. बर. त्यात संशयाबरोबर ते डायरेक्ट ते फोटोज आहेत. कारण यामध्ये दिसतात ते अमर चौगले आणि लखनपाल. अच्छा. पण मला सांगा, या सगळ्या संपूर्ण व्यवहारावरती जे काही ते पैसे देत होते ते त्यांच्या अकाउंटला देत होते असं ते सांगतात. म्हणजे गुंतवणूकदारांच्या अकाउंटला पैसे भरत होते. आणि आम्ही ऑन पेपर घेतलाय, पण ह्यात पुन्हा एक घोळ आहे. काही पैसे त्यांनी ऑन पेपर घेतलेले आहेत आणि काही कॅशनं पण पैसे घेतलेले आहेत. म्हणजे जेवढे पैसे चेकनं घेतलेले आहेत, व्हाईटमध्ये घेतलेले आहेत, त्याच्या जवळपास 60 ते 70% पैसे त्यांनी ब्लॅक मधनं पण घेतलेली ही वस्तुस्थिती आहे. पण जे पे आउट होते ते सगळे ऑन अकाउंट होते ना? हो, ऑन ठराविक ऑन अकाउंट आणि ठराविक ऑफ अकाउंट होते. ठराविक ब्लॅकनं पण देत होते. पण मग त्याचा TDS वगैरे कट केला जात होता? हो. महिन्याला 10% TDS कट केला जात होता. त्यामुळं ह्याचा जाब पण विचारला पाहिजे. आणि गुंतवणूकदारांनी स्वतःच्या पैशातले भरलेत पण ते. नाही, पण तो जो काही TDS भरला होता तो TDS इन्कम टॅक्सकडे दिसतोय का? नाही, ह्याने काय भरलेलं नाही, कंपनीने काय भरलेलं. म्हणजे लोकांकडनं TDS कट केला पण तो इन्कम टॅक्सच्या अकाउंटला भरला नाही. पण म्हणजे मग यातून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची पण फसवणूक झाली आहे. फसवणूक झाली. आणि जर आता तुम्ही म्हणताय या पद्धतीनं, जर आतापर्यंत अशा पद्धतीचं यांचं फसवणुकीचं रेकॉर्ड असेल तर मग गुंतवणूकदारांनी त्याचा विचार करायला पाहिजे. बरोबर. जो केलेला नाहीये. यासाठीच तर आम्ही तुमच्या माध्यमातून यांच्या पोलखोल करत आहोत. पण तुमच्या पोलखोलीला कितपत यश आले? यश भरपूर आलंय. यश आले आणि जनजागृती करतच येणार. आणि आतापर्यंत तुम्ही याच्याबद्दल प्रश्न निर्माण केल्यानंतर किती लोकांना त्यांचे पैसे परत मिळाले? साधारणतः बघायला गेलं 60 ते 65 कोटी आम्ही लोकांची विड्रॉल करून दिलेले आहेत.
आणि आमच्या माघारी जाऊन देखील विड्रॉल केलेले लोक बरेचसे आहेत की ज्यांनी कृती समितीचं नाव वापरून विड्रॉल केलेले आहेत यामध्ये. तुम्ही गेल्या आठवड्यात आणखीन मुद्दा मांडला होता, तो म्हणजे या कंपन्यांनी काही ठिकाणी जमीन विकत घेतली असं जाहीर केलं होतं. बरोबर. पण प्रत्यक्षात ती जमीन नाहीच नाहीच आहे. आहे. काय आहे परिस्थिती, त्यातील वस्तुस्थिती? वस्तुस्थिती अशी आहे की त्यातील तुम्ही असं काही कागद घेऊनच आलाय? हो हो हो. आज 6/12/2022 रोजी जागे मालकांनी नोटीस सोडलेली आहे, जाहीर नोटीस, बर. की आम्ही या कंपनीशी कोणताही व्यवहार केलेला नाहीये किंवा ही जागा कुठली आहे? ही आंब्यातील जागा आहे. म्हणजे आंबा. आंबा. अच्छा. जिथं मोठा आहे नाही कार्य ऑन द स्पॉट प्लॉट विकून रिकामं झाले तिथे. अरे बापरे. आणि एकाला त्याला 7 मजा काय, मजेशीर कसं आहे, खरेदी पत्र खरं 45 दिवसानं बर. थोरपेन तुमचं हे चालू राहील, पेआउट चालू राहील. पण मग असे पण लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत. गुंतवलेले एक पण दोन मग लोकांनी खरेदी गुंतवले पत्र तेव्हा. कुणाचे झालेले नाही? कुणाचे झालेले नाहीत. त्यासाठीच तर जागे मालकांनी नोटीस सोडलेली. जागे मालकाकडे काही लोक गेले असणार आहेत या संदर्भात. आंबा व्यतिरिक्त आणि कुठं अशा जागा आंबा, खरेदी केल्या? मान, शाहूवाडी, मलकापूर, बर. मलकापूरच्या जवळ ते ठिकाण आहे. तिथं देखील लोकांना सांगितलं की आपण ही जागा घेतलेली आहे आणि इथे आम्ही 1-1 गुंठ्याचे प्लॉट पाडून 7 लाख रुपये प्रति गुंठा आपण विकणार नाही, आहोत. पण मला प्रश्न पडतो, मग या सगळ्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांच्या मूळ उद्दिष्टाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. म्हणजे यांना नेमकं काय करायचंय? ट्रेडिंग करायचंय? ट्रेडिंग विषयी प्रशिक्षण द्यायचंय? रिअल इस्टेटमध्ये काम करायचंय का? अशा पद्धतीच्या तुमचे आभासी चलन आहे त्याच्यामध्ये काम करायचंय का? दुबईमध्ये लोकांना सेटल करायचंय? नेमकं काय करायचंय काय? आणि हे प्रश्न गुंतवणूकदारांना का पडले नसावे? जे आज आपण सगळे याविषयी चर्चा करतोय, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, प्रत्येक गुंतवणूकदारांचा पै परत मिळाला पाहिजे याबद्दल दुमत नाही. भारतीय कायद्यांनी, पोलीस यंत्रणेनं, न्यायव्यवस्थेनं त्यासाठी जे कोणी फसवणुकीमधले दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. केवळ कारवाई म्हणजे 2-4 वर्षाचा तुरुंगवास नव्हे, तर त्या लोकांचे पैसे त्यांना परत मिळवून देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण मग याच्यामध्ये आता जे म्हणतायत की त्यांच्या प्रॉपर्टी शोध घेऊन त्या सीज करणे किंवा त्यांची जी काही बँक खाती असतील ती गोठवणे, असे प्रकार पोलीस करू शकत नाही? हां, करू शकतात. पण ते रिकव्हरी करणं तितकं शक्य होत नाही. कारण ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीच्या नावावर असेलच असं नाही. जर त्या एजंटनी ती प्रॉपर्टी बायकोच्या नावाने किंवा रिलेटिव्हच्या नावाने केली असेल तर ते ना करते. आता कायद्यात तसं तरतूद आहे की जेव्हापासून तुम्ही कंपनीत आत आलाय तेव्हापासूनचे तुम्ही बाहेर कुठेही गेला, बेनामी जरी घेतली तर ते रिकव्हर करतायत. पण ते शोधणं खूप थोडंसं डिफिकल्ट आहे. हा NPID खाली ते चांगलं हे झालं, रिकव्हरी फास्ट असते. तुमचा यातल्या एकाही संचालकांशी आजपर्यंत कधीही प्रत्यक्ष संपर्क आला नाही, पण मग तुम्ही या कंपनीचं सगळं जे काही कामकाज चालू आहे त्याच्याबद्दलची माहिती कशी मिळवत गेलात? ह्यातील गुंतवणूकदारच आम्हाला येऊन माहिती सांगितलेली आहे. यातले काही गुंतवणूकांनी दुखवत म्हणजे ह्यांचं कसं आहे माहिती आहे का, या संचालकांनी जो गुंतवणूक जवळ पाहिजे गुंतवणूकदार त्याला जवळ ठेवायचा, त्या बाजूला भिंग तयार करायचा. नाही, मला Agents च्या कळलं सगळ्यात नाही. काय म्हणतात ते? काय झालं, यामध्ये बरेच जे गुंतवणूकदार आहेत की ते आमच्याकडे संपर्क साधले कोणत्या संदर्भातून, की बाबा आमचे पेआउट थांबलेले आहेत पण किंवा जोपर्यंत पेआउट व्यवस्थित सुरू होते तोपर्यंत सगळा आनंदी आनंद आनंद होता. व्यवस्थित होतं. वा वा. पण त्यामधून देखील आम्हाला की बाबा ही स्कीम लॉन्च झालेली आहे, या स्कीममध्ये एवढ्या लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत, हे आमच्या मित्रपरिवारातून कळत होतं. कारण की का माझे मित्रांची देखील त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होती. आम्ही त्यांना विरोध केला होता तेव्हा आपण बर. की करू नका म्हणून, बर. तरी देखील त्यांनी केलं. तुम्हाला कोणी सांगितलं का तुम्ही पण इन्व्हेस्ट करा म्हणून? आम्हाला सांगितलं होतं की, पण आम्ही त्याला उभा पण करून घेतलं नाही दारामध्ये. का बरं? असं का वाटलं तुम्हाला त्यावेळी? ऑलरेडी आम्ही तेव्हा माहिती घेतली होती. अच्छा. कारण की कसं आहे, आम्ही बरेच लोक आमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी पण आले होते. काही रिटायर्ड लोक पण होते, ती देखील आले होते आमच्याकडे. अच्छा. त्यांना देखील सांगितलं तुम्ही पैसे घातला तर लवकरात लवकर काढून घ्या. कारण की काही त्यातले ग्रोबतच्या संदर्भातलं माझ्या संदर्भात प्रकरण झालं होतं. एक रिटेल ट्रेड इन व्हेकल अँड मोटरसायकल रिपेरी हा उद्देश होता ग्रोबतचा. बर. त्यांना तो कागद देखील दाखवला इन्व्हेस्टर लोकांना. बर. आणि प्रत्यक्षामध्ये काय झालं तर सगळ्यांना माहिती आहे. ग्रोबतचे संचालक आता अटकेमध्ये आहेत. त्यातल्या एका संचालकाकडे जॅग्वार सारख्या गाड्या आता पोलिसांनी जप्त केल्या आहेत. म्हणजे त्याचे संचालक आणि एजंट मालामाल आणि जे गुंतवणूकदार आहेत ते मात्र रस्त्यावर, अशी आता परिस्थिती आली आहे. आज जे मायाडा आले होते तेच लोक मायाडा आलेले आहेत, इन्व्हेस्टर्स, की माझे पैसे अडकलेत मला. त्यावेळी जे आले होते तेच की तुम्ही पण पैसे गुंतवा असं सांगणार आहे. बरोबर. अच्छा. पण मला सांगा अमोल सर,
की आता एखाद्या माणसानं समजा 10 लाख रुपये या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्याला पहिली 4 वर्ष 5 वर्ष किंवा 3 वर्ष जे काय ते रेग्युलर पेआउट मिळालेले आहेत, महिन्याला 30,000 किंवा महिन्याला 60,000 या पद्धतीनं जर त्या माणसाला 3 वर्षामध्ये 30,000 प्रमाणे 12-36 3,60,000 रुपये गुणिले 3 म्हटलं तर जवळपास 10 लाखापेक्षा अधिक पैसे त्याला परत मिळालेले आहेत. म्हणजे जेवढी मुद्दल होती तेवढे पैसे त्याला परत मिळाले आहेत. अशा वेळेला कायद्याच्या दृष्टीनं त्याला त्याचे पैसे परत मिळालेले आहेत असं होऊ शकतं का? होऊ शकतं. मग त्यानं थोडक्यात जे काही मुद्दल दिलेलं होतं त्याच्यावरती व्याज त्यांना आता विसरून जायचं. हां, त्याची ॲटलिस्ट मुद्दल तरी मिळाली, हां म्हणजे लॉस काही नाही आहे किंवा ओके. त्याचे जे प्रिन्सिपल अमाऊंट मिळाली की झालं, व्याजाचं नंतर बघू. कारण बाकीच्यांची प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती देणं गरजेचं आहे. बरं. मग त्याच्यातनं आणखीन पैसा शिल्लक राहिला तर मग व्याज इक्वली म्हणजे 1% 2% जे काही वार्षिक असेल, जितके पैसे शिल्लक असतील कंपनीकडे, वार्षिक 1 किंवा 2% हे महत्वाचं आहे, हा मासिक नव्हे. नाही, जेवढे शिल्लक असतील तेवढे ते प्रपोर्शनेटली देतील आपल्याकडे मुळात व्याज आकारणी ही वार्षिक असती ना. वार्षिक. हे आपण शाळेत सुद्धा म्हणतो द 6 द 6 दरशे. बरोबर ना. म्हणजे दर साल दर शेकडा असं आपण जे म्हणतो द 6 द 6 म्हणजे मुळात मासिक व्याज आकारणी हे एक प्रकारे खाजगी सावकारीचंच लक्षण आहे. सावकार म्हणजे या कंपन्या एक प्रकारे खाजगी सावकारकी करत होत्या. बरोबर. इलिगली पैसा मार्केटमधून उचलला, चुकीच्या पद्धतीने तो वापरला गेला आणि आता जर म्हणजे लोकांना समजायला लागलं म्हणून त्यांनी ते क्रिप्टोकरन्सी थ्रू पैसे फिरवून भारत सोडून पसार झाले. आता ते पुन्हा इकडे येणार नाहीत. फक्त त्यांना कोण ना कोणतरी कारण पाहिजे की या कारणामुळे कंपनी बंद पडली, मग कदाचित यांचं नाव घेतील, नंतर एजंटाचं नाव घेतील, गव्हर्नमेंटचं नाव घेतील आणि काहीतरी जेन्युइन कारण सांगून आम्ही कंपनी बंद केली, आम्ही लॉसमध्ये गेलो हे सांगतील. मी परवाचा व्हिडिओ बघितला व्हॉट्सअपवरचा. त्यांचं असं म्हणणं होतं की इक्विटीमध्ये पैसा अडकलेला आहे. आजच्या तारखेमध्ये इक्विटी ही लाईफ टाईम हायला आहे. हो तुम्ही अगदी म्हणजे खरं आहे. कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक केली असेल तर ती जवळजवळ 5 ते 10 पट झालेली आहे, सेन्सेक्स 62,000च्या वरती गेला. वरती गेलेला आहे. बरोबर. त्यामुळे इक्विटीमध्ये पैसा अडकलेला आहे ह्या वाक्यामध्ये काही तथ्य नाही आहे. बर. तुम्ही फायनान्शियल रेकॉर्ड एकदा इन्व्हेस्टरला दाखवा, इन्व्हेस्टर चेक करतील प्रॉफिट आहे लॉस आहे किंवा कंपनीची आत्ताची स्थिती काय आहे आणि त्याच्यानंतर डिसिजन घेतील की पैसे तुमच्याजवळ द्यायचे की परत काढून घ्यायचे. हा निर्णय तुम्ही इन्व्हेस्टरवर सोपवा. तुम्ही कंपनी सुरू करा किंवा नाही करा याच्याशी काही संबंध नाही. हो खरं आहे. तो तुमचा Personal. पर्सनल हे झाला म्हणजे व्ह्यू व्ह्यू असेल. तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती जाहीर करा. जाहीर करा. मला सांगा यातल्या ज्या काही गाड्या दिल्या होत्या लोकांना, कुणाला क्रेटा दिली, कुणाला जगवार दिली किंवा आणि अलिशान गाड्या दिल्या, त्याच्याबद्दल पण काही असं होतं की गाडी तुमच्या नावानं आणि त्याचं कर्ज जे आहे तेही देखील तुमच्या नावानं, फक्त बरोबर. त्याचे हप्ते भरणार कंपनी कंपनी. असं होतं. त्यामध्ये पण असं आहे की काही लोकांनी 60%च्या स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते. बर. जेव्हा गाडी त्यांना अचिव्हमेंट झाली त्यानंतर ती अचिव्हमेंट काय होती की तुमच्या खाली तुम्ही किती लोकांना. नाही स्वतःचेच पैसे नाही, जे स्वतः जर समजा एक 20-25 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे कंपनीमध्ये, बर तर त्याला एक 10 लाख रुपयाची गाडी होती. बर 10 लाखापर्यंतची कोणतीही गाडी, बर ते कर्ज निघणार गुंतवणूकदाराच्या नावाने. बर ओके. त्याचे हप्ते देखील भरले जाणार त्याच्याच पेआउटमध्ये. बर जर समजा त्याने 60%च्या स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर त्यातील काही पोर्शन म्हणजे हाफ ऑफ अमाऊंट हा पेआउटला जाणार म्हणजे आणि हाफ ऑफ अमाऊंट गाडीच्या लोनला जाणार. बर पण त्याला मिळतात 3% प्रमाणात पैसे मिळणार, बर 60% प्रमाण पैसे मिळणार नाही. बर म्हणजे 60% म्हणजे महिन्याला 5% झाले. हा महिन्याला 5%. म्हणजे वर्षाला 60%. हा 7%. 7%. 7% पर मंथ. अरे बापरे. म्हणजे वर्षाला 84% व्याज. मी सुरुवातीला म्हटलं तसं मग या जगातल्या सर्व बँकांचे CEO, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी यांच्याकडनंच अर्थकारण शिकून घेतलं पाहिजे. इकॉनॉमिक्स काय असतं ते यांच्याकडनं शिकून घेतलं पाहिजे किंवा या लोकांनाच नॅशनल काय जागतिक बँक यांच्याकडे सोपवली पाहिजे. आणि यामध्ये हा मी उपहासानं म्हणतोय, कृपया समजून घ्या. यामध्ये लोकांना देखील माहीत नाही आहे की आपले खात्यातील बॅलन्स किती आहे हे देखील या एजंट लोकांनी बघितलेले आहे. कारण की काही एजंट लोक आहेत ती बँकेत मॅनेजर आहेत किंवा बँकेमध्ये कार्यरत आहेत. बर. त्यातील डाटाबेसमध्ये माझ्या एका घरच्याच व्यक्तीसंदर्भात ही गोष्ट घडलेली आहे की बँक बॅलन्स बघून त्या व्यक्तीकडे गेलेले आहेत बर आणि त्यांना 7 लाख रुपये गुंतवा म्हणून सांगितले.
बापरे, म्हणजे सावज हेरल्यासारखं हेरून त्यांना पैसे गुंतवण्यासाठी आमिष दाखवून त्यांना भाग पाडले. पण आता इथून पुढं तुमच्या कृती समितीची कार्यपद्धती, कार्यप्रणाली काय असेल? आम्ही व्हॉट नेक्स्ट? आता तर संचालक गायब आहेत, बरोबर भेटत नाही आहेत, गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक आहे, तुम्हाला तर गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी तुमचा प्रयत्न आहे. बरोबर. पुढे काय करणार? आता तरी आम्ही गुंतवणूकदारांना एवढंच आम्ही आवाहन करतोय की जाऊन जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रारी पहिला नोंद करा. तक्रारी नोंद जर केला तरच ह्यांच्यावरती आळा बसेल आणि ह्यातून तुमची काही अमाऊंट असेल ती निघून जाईल. त्या पुढील ह्याच्यासाठी काय आमच्याकडून मदत लागेल ते आम्ही मदत करणार लोकांसाठी. तुमचं ऑफिस कुठे आहे? आम्ही तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर कसा साधायचा? लोकांनी गौरवचं जे आहे पद्मावती तिथे आम्ही असतोच, त्या ठिकाणी आम्ही ऑफिस चालू केलेलं आहे 3ऱ्या मजल्यावरती. आणि आता लोक तुमच्याकडे या विषयावरती येऊन भेटतायत? हो भेटतात. बरेच लोक. पण त्यातल्या किती लोकांना तुमच्यावरती विश्वास आहे आणि किती टक्के लोकांना वाटते की अजूनही आम्हाला या कंपन्यांकडून पैसे परत मिळतील? आम्ही काय केलं सर, यामध्ये आणि लोकांना पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्या लोकांना गुंतवणुकीचे सर्व पैसे परत मिळावेत हाच आमचा सगळ्यांचा उद्देश आहे. कोणतीही कंपनी मोडावी, ती बंद पडावी हा उद्देश नाहीये. पण जे व्यवहार्य नाहीये, जे जगभरात कुठेही शक्य नाहीये, म्हणजे आपण बोलता बोलता म्हणतो की एकीकडे डोंगर म्हणजे दुसरीकडे खड्डा. जर शेअर मार्केटमध्ये वर्षानुवर्ष दर महिन्याला 5% ते 6% ते 10% इतका फायदा मिळत असेल तर मग तो तोटा कोणाला तरी होत असेलच, त्याशिवाय ते पैसे इकडे काही येणार नाहीत. मग वर्षानुवर्ष तोटा सहन करणारी ही लोक कोण आहेत याचंही उत्तर द्यावं. तेही कोणी सांगत नाहीये. म्हणजे ज्या वेळेला काही गुंतवणूकदार किंवा या बँका, या संस्थांचे संचालक मला भेटायला आले होते, ही गोष्ट आहे 6 महिन्यापूर्वीची, त्यावेळी मी त्यांना हाच प्रश्न विचारला होता. त्यांना त्यावेळी सुद्धा मी आवाहन केलं होतं, आजही पुन्हा आवाहन करतोय की या संचालकांनी किंवा या संचालकांच्या एजंटनी कधीही समोर यावं, संवाद प्रतिवादमध्ये यावं, त्यांनी त्यांची बाजू मांडावी, गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा, कशा पद्धतीनं ते काम करत होते, नेमकं कुठं चुकलं हे त्यांनी जाहीर करावं. जर त्यांनी ही ट्रान्सपरन्सी ठेवली तर कदाचित याच्यातून चांगला काहीतरी मार्ग निघू शकेल. पण आता तुर्तास तरी संचालक गायब, त्यांचे फोन नॉट रिचेबल, एजंट हवालदिल, त्याच्यापेक्षा दुप्पट ज्यांनी पैसे गुंतवलेले आहेत ते अस्वस्थ. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पोलीस यंत्रणा किंवा आयकर खातं आणि सेबी यांनाच या प्रकरणामध्ये लक्ष घालावं लागेल. पण पुन्हा जसं आता अमोल सर म्हटले त्यानुसार की या सगळ्या फसवणुकीचा, गुंतवणुकीचा आकडा काही 100 कोटी रुपये असला तरी सुद्धा कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन जर यातनं काहीच आउटपुट निघणार नसेल तर पुन्हा एकदा आणखी एक आर्थिक घोटाळा एवढंच यातनं साध्य होईल, उघड होईल, पुढं काहीच होणार नाही. पण त्यातनं अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त होईल. कारण लोकांनी संपूर्ण आयुष्यभर राबून जे काही पैसे मिळवलेले आहेत ते या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. काही जणांनी कर्ज काढून या पैसे टाकलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांचं पुढं काय हा मोठा प्रश्न आहे. मला वाटतं या विषयावरती मी अजून एक तासभर 2 तास बोललो तरी आउटपुट निघण्याची आत्ता तरी काही चिन्ह नाही आहे. पण मला पुन्हा एकदा आवाहन करायचे, अपील करायचे की या कंपनीच्या संचालकांनी समोर यावं, आमच्याकडं संवाद प्रतिवादमध्ये यावं. पुढच्या एपिसोडमध्ये मी काही पोलीस अधिकारी आणखीन या संचालकांना किंवा या कंपन्यांशी जवळीक असलेले जे काही एजंट आहेत यांना सुद्धा बोलवणार आहे आणि त्यांची बाजू सुद्धा समजून घेणार आहे. पण आज तरी या सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून भरपूर परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं, या सगळ्याच कंपन्या अधांतरी झालेल्या आहेत आणि त्यामुळं अस्वस्थता वाढत चाललेली आहे. आजच्या या एपिसोडमध्ये या 3 जणांनी येऊन आपापली भूमिका मांडली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.